नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी। 1 एप्रिलपासून हा फॉर्म भरावा लागणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने गुरुवारी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे। या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे। ही अधिसूचना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 24 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या UPS अधिसूचनेचे अनुसरण करते। PFRDA ने निवेदन जारी केले आहे। या निवेदनात म्हटले आहे की UPSC संबंधित नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील। या नियमामुळे 1 एप्रिल 2025 रोजी सेवेत असलेल्या विद्यमान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारी सेवेत भरती असलेल्या कर्मचाऱ्यांना NPS मध्ये नोंदणी करता येते। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणीसाठी नोंदणी आणि दाव्याचे फॉर्म 1 एप्रिल 2025 पासून प्रोटीन CRA वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध असतील। कर्मचाऱ्यांना फॉर्म प्रत्यक्ष सादर करण्याचा पर्याय देखील आहे। अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्याला काढून टाकल्यास किंवा सेवेतून बडतर्फ करून टाकल्यास किंवा राजीनामा दिल्यास UPS किंवा ॲश्युअर्ड पे पर्याय उपलब्ध राहणार नाही। पूर्ण खात्रीशीर वेतनाचा दर निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल आणि किमान 25 वर्षाच्या पात्रता सेवेच्या अधीन असेल, असं अधिसूचनेत म्हटले आहे। UPS आणि NPS निवडण्याचा पर्याय असणार। मित्रांनो, या अधिसूचनेमुळे 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना UPS आणि NPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय मिळेल। NPS 1 जानेवारी 2004 रोजी लागू करण्यात आला। केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट 2024 रोजी UPS सुरू करण्यास मान्यता दिली होती। जानेवारी 2004 पूर्वी लागू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळत होते। OPSच्या उलट UPS हे योगदानात्मक स्वरूपाचे आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 10% योगदान द्यावे लागेल, तर नियोक्ता यांचे योगदान 18.5% असेल। अंतिम पेमेंट फंडावरील बाजारातील परताव्यावर अवलंबून असते। हे बहुतेक सरकारी बॉन्डमध्ये गुंतवले जाते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।